बिबट्याची वेशभूषा करून आमदार शरद सोनवणे विधान भवन परिसरामध्ये बिबट्याच्या प्रश्नावर लक्ष देण्याच्या मागणीसाठी अभिनव आंदोलन, रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी। आमदार महेंद्र दळवी अंबादास दानवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। दाखवलेल्या व्हिडिओचे 8 दिवसात पुरावे देण्यासाठी नोटीस, मॉर्फ केलेला व्हिडिओ दाखवल्याचा दळवींचा दावा। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीबाबत संभ्रम, निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, काँग्रेस आमदार नाना पटोलेंची मागणी, तर पदावरून काढण्याचा अधिकार सभागृहाला नाही, विधानसभा अध्यक्षांची माहिती। पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याचं प्रकरण, ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिफारस, विधिमंडळ शिस्तपालन समितीच्या गोपनीय अहवालातील तपशील माझाच्या हाती, सूत्रांची माहिती। विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलनावरून विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव, विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे जबाबदारी कोणी घ्यावी यावरून संभ्रम असल्याची माहिती। विधानसभेतील आसन व्यवस्थेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद, दोन्ही पक्षांचे काही सिनियर आमदार मागे बसत असल्यानं वाद, सेनेचे आमदार अध्यक्षांच्या दालनात। धाराशिवमध्ये नर्तकीच्या नादात आणखी एका तरुणानं संपवलं जीवन, सोनं आणि घर विकून पैसे दिल्यानंतरही पैशांचा तगादा, वैतागलेल्या अश्रुबा कांबळेनं उचललं टोकाचं पाऊल। नागपूरच्या नागरी वस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद, डाट मारल्यानंतर 10 ते 12 फूट उंचीवरून कोसळला बिबट्या। पुण्यातल्या हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयाबाहेर ठिय्या। सरकारच्या योजनांमुळे एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून तोट्यात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान परिषदेत माहिती, तर 2047 साली सर्व बसेस इलेक्ट्रिक होणार असल्याचंही निवेदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.